दापोली बसस्थानकाच्या आवारात एका विद्यार्थ्याच्या पायावरून एसटीचे चाक जाऊन हा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना ताजी असून हा प्रकार दापोली बसस्थानकासमोर असलेल्या प्लाझा येथील दुकानात जाण्यासाठी अनेक जण आपली वाहने रस्त्याच्या बाजूला लावत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने खेडच्या बाजूने दापोली बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या एसटी बसेसच्या चालकांना या त्रासाला सामोरे जावे लागते। अपघाताचाही धोका उत्पन्न होत असल्याने दापोली येथील सामाजिक कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी बसस्थानकासमोर नो पार्किंगचा फलक लावण्यात यावा या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला। त्याला प्रतिसाद देत दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी जेथे वाहने लावली जातात त्या ठिकाणी नो पार्किंगचा फलक लावला जाईल, तसेच क्रिस्टल प्लाझाच्या गाळेधारक आणि सदनिकाधारक यांना पार्किंगबाबत योग्य ती उपाययोजना करण्यासाठी नोटीस देण्यात येईल असे पत्र स्वरूप महाजन यांना देण्यात आले असून नगरपंचायत प्रशासन नक्की कारवाई करेल का याची प्रतीक्षा आता दापोलीकरांना लागली आहे। नमस्कार। दिनांक 13 जानेवारीला जो एस टी स्टँडमध्ये एका कॉलेजच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, ज्याच्या पायावरून एस टी गेली। आजही तो मुलगा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। त्या संदर्भात त्याच ठिकाणी मी प्रेसमध्ये बोलताना सांगितलेलं होतं की 26 जानेवारी 2026 पर्यंत जर प्रशासनाने तिथलं पार्किंग अनधिकृत पार्किंग बंद केलं नाही तर उपोषणाचा इशारा दिला होता। त्यानुसार आज मी या ठिकाणी मुख्याधिकारी दापोली यांना ज्यावेळेस भेटलो त्यांनी मला लेखी आश्वासन दिलेलं आहे की 24 तासाच्या आत त्या ठिकाणी नो पार्किंग झोन म्हणून आम्ही उद्या बोर्ड लावतोय। तसेच पुढील 10 दिवसात राणी कॉम्प्लेक्स आणि क्रिस्टल प्लाझा ह्या ज्या दोन इमारती आहेत बस स्टँडच्या समोरच्या, ह्या दोन्ही इमारतींना त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि पुढील 10 दिवसाच्या आत त्यांचं पार्किंग त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना किंवा त्यांच्या गाळेधारकांना उपलब्ध करून द्यावं असं त्यांनी मला लेखी पत्रात दिलेलं आहे। आणि तिसरा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी नो पार्किंग झोन झाल्यानंतर पोलीस प्रशासन असेल किंवा दापोली नगरपंचायत असेल, तिथलं जे संपूर्ण पार्किंग बंद करण्याच्या दृष्टीने आज मला त्यांनी आश्वासन दिलं आहे। त्यामुळे 10 फेब्रुवारीपर्यंत मी माझं उपोषण स्थगित करत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।